पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहाराचं प्रकरण झी 24 तासनं समोर आणलं आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये एक मोठी खळबळ उडाली। केवळ 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरून हा व्यवहार झालाय। आता यावरून सरकारमध्ये टोलवाटोलवी सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। स्टॅम्प ड्युटी माफीवरून सरकारमध्ये कशी टोलवाटोलवी सुरू आहे बघूया। MIDC मध्ये ही कंपनी नाही। आमचा विषय स्टॅम्प ड्युटीशी आहे का हे देखील मला तपासून बघावं लागेल। मुद्रांक माफ का केलं आणि महार वतन जमिनी कायद्याने दिल्या का हे चेक करावं लागेल। पिरियड ठरवून दिला पाहिजे होता की महिन्याभरामध्ये संपूर्ण चौकशी करू। तत्पूर्वी झालेला व्यवहार जो आहे तो रद्द करण्याचे आदेश तातडीने देण्याची आवश्यकता आहे। कोरेगाव पार्क परिसरातल्या जमिनीच्या स्टॅम्प ड्युटीवरूनही पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीवर आरोप करण्यात आले। जमिनीची खरेदी करताना कंपनीला 21 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आल्याचं झी 24 तासनं समोर आणलंय। दरम्यान या स्टॅम्प ड्युटीच्या मुद्द्यावरून आता सरकारमध्येच टोलवाटोलवी सुरू झाली आहे। उद्योग खात्याचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचं म्हणत उदय सामंतांनी हात झटकले। तर मुद्रांक शुल्क माफ केलाय का याची माहिती घ्यावी लागणार असल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय। मी आता अधिकाऱ्यांशी बोललो, माझ्या विकास आयुक्तांशी मी बोललो। एक मात्र नक्की आहे की याच्यामध्ये MIDCचा काडीमात्रही संबंध नाही। MIDC मध्ये ही कंपनी नाही, ही प्रायव्हेट जमिनीवरची कंपनी आहे। त्याला शासनाची जमीन कोणी दिली याच्याशी MIDCचा काहीही संबंध नाही। आमचा विषय स्टॅम्प ड्युटीशी आहे का हे देखील मला तपासून बघावं लागेल, कारण स्टॅम्प ड्युटी किती असावी काय असावी हे वेगळ्या डिपार्टमेंटचं काम आहे। त्यांनी त्या जमिनीमध्ये महार वतन कायद्याप्रमाणे सर्व कायद्यांची अंमलबजावणी केली का हे तपासण्याचे अधिकार मला आहेत। तर कुणीतरी फाईल केलं पाहिजे। माझ्याकडे अजून फाईल नाही प्रकरण। आता माझ्याकडे आल्यावर मला अधिकार आहेत त्या जमिनीबद्दल निर्णय घेण्याचे। कॉशी जोडीशील घ्यायचे अधिकार आहे आणि प्रशासकीय अधिकारी आहे, त्यामुळे ते करता येईल। पण जर नियमात दिली असेल तर मग मला माहिती नाही। पण राहिला प्रश्न मुद्रांकाचा, ते सांगितलं मी। IT मध्ये पॉलिसी आहे का मुद्रांक माफ करण्याची? उद्योग विभागात तशी पॉलिसी करतं। आम्ही जेव्हा त्यांनी IT पॉलिसी केली असेल तेव्हा IT पॉलिसी अंतर्गत काही मुद्रांक माफी केली असेल तर मला त्याबद्दल तपासावं लागेल। पण दोन्ही केस मुद्रांक माफ का केलं आणि महार वतन जमिनी कायद्याने दिल्या का हे चेक करावं लागेल। एवढंच नाही तर या प्रकरणाची माझ्याकडे कोणतीही तक्रार आली नसल्याचं बावनकुळेंनी सांगितलंय। तक्रार आल्यानंतर निर्णय घेणार असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलंय। तर बावनकुळे यांच्याकडे तक्रार करतो असं म्हणत वडेट्टीवारांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय। महार वतन जमिनीचा जो कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत तहसीलदार, ADO, आमचे कलेक्टर तिथले त्यांनी त्या जमिनीमध्ये महार वतन कायद्याप्रमाणे सर्व कायद्यांची अंमलबजावणी केली का हे तपासण्याचे अधिकार मला आहेत। तर कुणीतरी फाईल केलं पाहिजे। माझ्याकडे अजून फाईल नाही प्रकरण। आता माझ्याकडे आल्यावर मला अधिकार आहेत त्या जमिनीबद्दल निर्णय घेण्याचे। कॉशी जोडीशील घ्यायचे अधिकार आहे आणि प्रशासकीय अधिकारी आहे, त्यामुळे ते करता येईल। पण जर नियमात दिली असेल तर मग मला माहिती नाही। अभिनंदन करतो मुख्यमंत्र्यांचं की तातडीनं चौकशीचे आदेश दिलेत, पण त्याला एक पिरियड ठरवून दिला पाहिजे होता की महिन्याभरामध्ये संपूर्ण चौकशी करू। तत्पूर्वी झालेला व्यवहार जो आहे तो रद्द करण्याचे आदेश तातडीने देण्याची आवश्यकता आहे। आता बावनकुळेजी म्हणतात की माझ्याकडे तक्रारच नाही। तक्रार मी आज पाठवतोय बावनकुळेजीकडे, काय तक्रारीवर कारवाई करतात ते पण आम्ही बघणार आहोत। स्टॅम्प ड्युटीच्या मुद्द्यावरनं सुप्रिया सुळेंनी देखील सवाल केले। जमीन सरकारची होती तरीही कशी देण्यात आली, त्यामुळे या प्रकरणामध्ये नक्की काय सुरू आहे याचं स्पष्टीकरण सरकारनं द्यावं अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे। सायमल्टेनियसली ह्या गोष्टी कशा काय होत आहेत? व्यवहार झालाय का नाही झालाय? स्टॅम्प ड्युटी भरली आहे का नाही भरली आहे? सकाळी 21 कोटी होती, आता 6 झाली। मग जमीन सरकारची होती तर ती विकलीच कशी गेली? आणि तलाठी म्हणतात आणि तहसीलदार म्हणतात आम्ही सहीच नाही केली। मग नक्की झालंय तरी काय याचं स्पष्टीकरण सरकारने द्यायला पाहिजे। महसूल मंत्री आणि उद्योग मंत्र्यांनी याबाबत हात वर करण्याचा प्रयत्न जरी केला असला तरी या व्यवहारात गैरप्रकार झाल्याचं नोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मुठे यांनी म्हटलंय। 7 दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश मुठे यांनी दिलेत। या प्रकरणातील सर्व दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून पुढची कारवाई करणार असल्याचं मुठे यांनी स्पष्ट केलंय। अनियमितता दस्त नोंदणी करताना 2% ड्युटी वसूल करणं आवश्यक होतं, ती झालेली नाहीये। त्याबद्दल नोटीस त्यांना दिलेली आहे आणि
प्रॉपर्टी कार्ड याचं तयार झालेलं असताना 2020मध्ये त्यांनी जुना 7/12 देऊन ही दस्त नोंदणी केलेली आहे. याबद्दल माननीय IGR साहेबांनी देखील फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. संबंधित काय आपण कोणाकोणाला आरोपी करणार आहोत? नाही, आरोपी संबंधितांविरुद्ध म्हणजे व्यवहार करणारी कंपनीने सुद्धा चुकीचा 7/12 देऊन शासनाची फसवणूक केलेली आहे आणि तत्कालीन सब रजिस्ट्रार जे होते त्यांनी सुद्धा याची कोणती खात्री न करता ही कारवाई केल्यामुळे त्यांच्यावर देखील संगनमताचा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. कोरेगाव पार्क मधील या 40 एकर जमिनीच्या बेकायदा खरेदी प्रकरणात पार्थ पवारांच्या अडचणी वाढल्याचं पाहायला मिळतंय. जमीन बेकायदा खरेदी केली ती केली, याच्या पुढे जाऊन IT धोरणाचा गैरफायदा घेत कोट्यवधींची स्टॅम्प ड्युटी बुडवत सरकारलाही चुना लावला. महसूल मंत्री आणि उद्योग मंत्र्यांनी हात वर केले असले तरी नोंदणी महानिरीक्षकांनी वेगात चौकशी करत आता कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात केली आहे. आता 7 दिवसांनी येणाऱ्या अहवालात कोण दोषी आढळतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.